आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटण्याच्या मार्गावर, राजकीय वर्तुळात खळबळ। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 22 आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। या 22 आमदारांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे। त्यामुळे राजकीय काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष नवीन वळणावर येण्याची शक्यता आहे। मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांनी याचे खंडन केले आहे। अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत। मात्र राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे। विशेषतः पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत। या पार्श्वभूमीवर दोघांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली होती। त्यानंतर आता पक्षातील 22 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीत पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही आणि शरद पवारांचं राजकारण आजपर्यंत कुणालाच कळलेलं नाही। राष्ट्रवादीमध्ये नक्की काय घडतंय हे काही दिवसातच स्पष्ट होईल। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।